विजयसिंग पंडित यांच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना खांद्यावर उचलून घेऊन गेवराई शहरामध्ये दुचाकी रॅली काढण्यात आली। तसंच ज्या चौकामध्ये राडा झाला होता त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। तर काही दिवसांपूर्वी गेवराईमध्ये विजयसिंग पंडित यांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाकेंवर दगडफेक आणि चप्पल फेक केली होती। त्यावेळी मोठा राडा झाला होता आणि त्याच चौकामध्ये आता शक्ती प्रदर्शन लक्ष्मण हाकेंकडून करण्यात आलं। राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर हिंगोलीमधील ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले। हा जीआर रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे। ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाने, प्राध्यापक टी.पी. मुंडे आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा एल्गार मोर्चा काढला जाणार आहे। तर आज कळमनुरी इथं ओबीसीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे। या एल्गार मोर्चामध्ये हजारो समाज बांधवांसह विद्यार्थीही सहभागी होणार असल्याची माहिती ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांनी दिली। हैदराबाद गॅझेट आमच्या ओबीसीच्या माथ्यावर मारून शासनाने आमचे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे। म्हणून आम्ही 17 सप्टेंबरला या मराठवाडा मुक्ती दिनी एसडीओ ऑफिस कळमनुरी येथे आमचे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि मंगेश ससाने आणि आमचे प्राध्यापक टी.पी. मुंडे, रफिकभाई कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा ओबीसी एल्गार मोर्चा काढणार आहोत। पाहुयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलं। हा प्रकार गैरसमजातून झाला होता। त्या नवीन अधिकारी होत्या, त्यामुळे त्यांना फोन कोणाचा आहे ते माहिती नव्हतं। दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हिमतीनं वागवणारे नेते आहेत असं म्हणत जयकुमार गोरे यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे। जो फोन झालेला होता तो गैरसमज त्या कृष्णा म्हणून अधिकारी होत्या, त्या नव्या अधिकारी होत्या आणि त्यामुळे त्यांना कन्फर्म नव्हतं की हा फोन कुणाचा आहे। म्हणून त्या निमित्तानं त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर किंवा मला नंबर द्या, मी कॉल करते, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली। दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कायम किमतीनं वागवणारे दादांचा स्वभाव आहे। त्यामुळे अशी जरी घटना जी झालेली आहे ती मला वाटतं आता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, पण मुख्य जो उद्देश होता यातनं तो काय अधिकाऱ्याचा अवमान करणं का अधिकाऱ्याला त्रास देणं असा नव्हता। पण गैरसमज जी झाली, शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी उपमुख्यमंत्री बोलताय आणि तेव्हा एखाद्या अधिकाऱ्यानं जेव्हा त्यांना ओळखलंच नाही किंबहुना चर्चा झाल्यानंतर झालं नाही, म्हणून गैरसमजातून झालेला तो प्रकार आहे, त्याला एवढं हे करण्याची आवश्यकता नाही। पाहुयात पुढची बातमी। काल मोठ्या उत्साहात गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं। कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एक डंपर भरेल इतक्या चप्पल कर्मचाऱ्यांनी जमा केल्या। विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती। यावेळी गर्दीला आवरणं पोलिसांना शक्य झालं नाही, त्यामुळे ढकलाढकली झाली आणि अनेकांच्या पायातील चप्पल तिथंच राहिल्या। त्यामुळे महाद्वार रोडवर चप्पलांचा खच पडल्याचं दिसून आलं।